कर्नाटका बेंगलुरु शहर के 15 प्राइवेट स्कूलों को ईमेल के जरिए बॉम्ब रखने की इत्तला दी गई। स्कूल के जिम्मेदारों को बॉम्ब की इत्तला मिलने के बाद फौरन औलियाए तलबा को इत्तला दी कि अपने बच्चों को स्कूल आकर ले जाएं और हुक्काम ने समझदारी से काम लेते हुए खामोशी से पेरेंट्स को बुलाकर बच्चों को घर रवाना किया। डिप्टी चीफ मिनिस्टर डी.के. शिव कुमार जैसे ही इत्तला मिली तो फौरन उन्होंने अपने घर के करीब स्कूल पहुंचकर मालूमात हासिल किया और बॉम्ब स्क्वाड को बुलाकर तमाम स्कूलों का मुआयना करवाया। स्कूलों में बॉम्ब स्क्वाड के मुआयने के बाद कोई बॉम्ब नहीं मिला। बॉम्ब रखने वाली ईमेल की इत्तला झूठी साबित हुई। ब्यूरो रिपोर्ट, अतराफ टीवी उर्दू न्यूज। ಗಾಬರಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟೆ. ನಾನು ಟ್ರೆಡ್ಮಿಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ನಾನು ಏನು ಟಿವಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಈ ಥರ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿ ನನಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ನನ್ನ ಪರಿಚಯದಂಥ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಶಾಲೆಗಳು ಬಂದು ನಮ್ಮನೆ ಎದುರುಗಡೆ ಸ್ಕೂಲು ಅಂತ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನೋಡಿ ಗಾಬರಿ ನೋಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಈಚೆ ಬಂದೆ. ನಾನು ಏನು ವಿಚಾರಿಸೋಣ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಆ ಮೇಲ್ನೆಲ್ಲ ತೋರಿಸೋದು, ನನಗೆ ಏನು ಬಂದೆ ಅಂತ ಮೇಲೆಲ್ಲ ತೋರಿಸಿದ್ರು. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಫೇಕ್ ನ್ಯೂಸ್ ಅಂತ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳೆಲ್ಲ ಕಡೆ ಮಾತಾಡೋದು ಫೇಕ್ ನ್ಯೂಸ್ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಬಟ್ ನಾವು ಜಾಗೃತವಾಗಿರಬೇಕು. ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಭಾಳ ಆತಂಕದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಧೈರ್ಯವಾಗಿರಬೇಕು. अतराफ टीवी, हर बात सच के साथ।